संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीला यावर्षी 729 वर्ष पूर्ण होतील. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या काठी संतवर्य ज्ञानदेवांनी संजीवन समाधी घेतली. पण संजीवन समाधी म्हणजे नेमकं काय? प्राचीन भारतातील अष्टांग योगामध्ये प्रचलित केलेली खोल ध्यानस्थ अवस्थेत प्रवेश केल्यानंतर स्वेच्छेने नश्वर शरीर सोडण्याची ही प्रथा होती. संजीवन समाधीबद्दल ज्ञानेश्वरांनी स्वतः उच्च जागरूकता आणि विद्युत चुंबकीय किरणोत्सर्गाच्या रूपात प्रकाश किंवा ऊर्जा यांच्यातील संबंधाबद्दल जोरदारपणे सांगितलेलं आहे. अद्वैत वेदानुसार संजीवन समाधीमध्ये योगी त्याच्या केवळ चित्ताचाच पंचमहाभूतात विलय करत नाहीत, तर त्याच्याबरोबर तो जीवनाचा म्हणजे प्राणाचा पंचमहाभूतामध्ये विलय करतो. माऊलींनी आळंदीच्या सिद्धेश्वर मंदिरातच समाधी घेण्याचंही खास कारण आहे. ते म्हणजे सिद्धेश्वर मंदिराचं पौरोहित्य ज्ञानेश्वर माऊलीची आई म्हणजेच रुक्मिणी देवी यांचे वडील हे करत होते. त्यांची आणि विठ्ठल पंतांची भेट या मंदिरात झाली आणि येथेच रुक्मिणी देवी आणि विठ्ठल पंतांचा विवाह देखील झाला. विठ्ठल पंतांनी गृहस्थाश्रम त्यागून संन्यास आश्रमात प्रवेश केला होता. तेव्हा रुक्मिणी देवींनी या मंदिराच्या पिंपळाच्या म्हणजेच अजान वृक्षाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या होत्या. कार्तिक वद्य त्रयोदशी शके 1218 इसवी सन 1296 गुरुवार हा ज्ञानसूर्य मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई यात त्यांच्या भावंडांनी आपापली इहलोकाची यात्रा संपवली. Download ShareChat.